तर नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शहरातल्या निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात। एकीकडे सीएनजीचा तुटवडा आहे, दुसरीकडे सीएनजीचे दर वाढलेत, त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत। हे जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काय नेमकी पंपांवरची सध्याची स्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक शहरातील जे सीएनजी पंप चालू आहेत त्यावरती आपल्याला वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत। जवळपास 2 ते 2.5-3 किलोमीटरपेक्षा वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर शहरातील अनेक सीएनजी पंपांवरती सीएनजी गॅसचा जो आहे तो तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जे पूर्ण वेळ चालू असलेले पंप आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वाहनामध्ये सीएनजी भरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वाहन चालकांची झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एकीकडे सीएनजीच्या दरात देखील वाढ झालेली आहे आणि दुसरीकडे शहरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक वाहन चालक त्रस्त असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला रिक्षा चालक देखील या ठिकाणी सीएनजीच्या लाईनीत बघायला मिळत आहेत। प्रवासी वाहतूक करणारे वाहनं असतील, मालवाहू वाहतूक करणारे वाहनं असतील, अशा अनेक प्रकारचे वाहनं जे आहेत ते आपल्याला सीएनजीच्या रांगेमध्ये पाहायला मिळत आहेत। काही वाहन चालक आपल्यासोबत आहेत। काय आपण सांगाल, कधीपासून सीएनजीच्या लाईनीत आहात आणि दरात देखील वाढ झालेली? आता दरात तर वाढ झाली आहे। पहिले 92 रुपये किलो होता, आता 95 रुपये किलो झाला आहे आणि 95 रुपये दर वाढ झाली। त्याच्यानंतर 3 ते 4 तास आता लागू राहिले लाईनीमध्ये आणि एकदम असं हे चालू झालं आहे आता। नियोजन नाही आहे, रोडवरती गाड्या आहे, कोणी मधी घुसून जातं, मधी घुसल्यानंतर त्यांचे भांडणं, ते त्याच्यामध्ये सीएनजी पंप बंद होऊन जातो मध्ये। पंप चालू आहेत आणि सगळीकडे शहरात सीएनजी भेटतोय का? नाही, शहरामध्ये नक्कीच प्रत्येक पवन. पंपावरती 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा आहे आणि 2 पंप जे मेन आहे नक्कीच नाशिकचे नक्कीच पवन, नक्कीच 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 वाहन चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे नाशिकमध्ये ते आपण जाणून घेतलंय। तुर्तास धन्यवाद पवन।